Naukri.com वरती 100 जॉब ऍप्लिकेशन्स टाकून एकही इंटरव्ह्यू कॉल येत नाही. तर याचं कारण आहे तुम्ही Naukri.com चुकीच्या पद्धतीने यूज करतात. जेवढे लोक Naukri.com यूज करत आहेत त्यातली 90% लोक हे Naukri.com चुकीच्या पद्धतीने हाताळतात. तर मित्रांनो, मी दिनकर वीर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला Naukri.com बद्दल अशा टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे की ज्यामुळे तुमचे इंटरव्ह्यू कॉल्स 10x होऊन जातील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही तुमच्या करिअर ग्रोथ बद्दल सिरियस असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात पहिला रूल आहे 72 आवर्स रूल. Naukri.comचा अल्गोरिदम त्याच प्रोफाईल्सला व्हिजिबिलिटी देतो ज्यांनी लास्टच्या 72 आवर्स मध्ये त्यांची प्रोफाईल अपडेट केली आहे. तर तुम्ही तुमची प्रोफाईल 1-2 आठवडे अपडेट करत नसाल तर ती प्रोफाईल रिक्रुटरसाठी इनविजिबल होऊन जाते. त्यामुळे दररोज सकाळी 10 वाजण्याच्या आसपास तुमची प्रोफाईल अपडेट करायचा हा सर्वात आयडियल टाइम आहे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी. तुमच्याकडे काही अपडेट करण्यासाठी नसेल तर एखादं स्किल ऍड करा, तुमची प्रोफाईल स्क्रोल करा आणि अपडेट करा. ही एक अतिशय सिंपल गोष्ट वाटत असेल तरी प्रोफाईल अपडेट करणं ही रिक्रुटरच्या नजरेत प्रोफाईल येण्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे कीवर्ड डेन्सिटी. रिक्रुटर ज्यावेळेस प्रोफाईल सर्च करतात त्यावेळेस ते कीवर्ड नुसार सर्च करतात किंवा कीवर्ड टाकून सर्च करतात. त्यामध्ये जावा डेव्हलपर, .NET डेव्हलपर, पायथॉन डेव्हलपर असे कीवर्ड्स ते टाकतात. तुम्ही जर नॉर्मली फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर असं टाकलं तर त्यामध्ये स्पेसिफिक कीवर्ड येत नाही. त्यामुळे स्पेसिफिक कीवर्ड तुमच्या प्रोफाईलमध्ये आला पाहिजे. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे रिस्पॉन्स रेट. Naukri.com तुम्ही रिक्रुटरला दिलेल्या रिस्पॉन्सला ट्रॅक करत असते. त्यामुळे रिक्रुटरच्या प्रत्येक इन्व्हाइटला तुम्हाला रिस्पॉन्स केला पाहिजे. एकतर ऍक्सेप्ट करा, एकतर रिजेक्ट करा, म्हणजे रिस्पॉन्स हा नक्की गेला पाहिजे. तुम्हाला रिजेक्ट करायचं असेल तर पोलाइट वेळी तुम्ही रिजेक्टही करू शकता. चौथी इम्पॉर्टंट गोष्ट आहे गोल्डन आवर्स. गोल्डन आवर्स म्हणजे या टायमिंग मध्ये तुम्ही प्रोफाईल अपडेट केलं तर ते रिक्रुटर्सला जास्त विजिबल होतं. तर टायमिंग कोणते आहेत? मंडे टू वेनसडे 10 ते 12 आणि वेनसडे टू फ्रायडे 2 ते 4 या वेळेला जर तुम्ही प्रोफाईल अपडेट केली तर ते रिक्रुटर्सला जास्त विजिबल राहते. पाचवी इम्पॉर्टंट गोष्ट आहे वीकेंड ऍडव्हान्टेज. सॅटर्डे संडे म्हणजेच वीकेंडला कॉम्पिटिशन खूप कमी असते. यावेळेस जर तुम्ही अप्लाय केलं तर मंडेला रिक्रुटरला तुमचं ऍप्लिकेशन टॉपवर दिसेल. सहावी इम्पॉर्टंट गोष्ट आहे 48 आवर्स रूल. तुम्ही जर 10-15 दिवसापूर्वी पोस्ट केलेल्या जॉब ऍप्लिकेशनला अप्लाय करत असाल तर त्यावेळेस मोस्ट प्रोबॅबली त्या ओपनिंग्स क्लोज झालेले असतील. तर तुम्ही ज्यावेळेस जॉब सर्च करत असाल त्यावेळेस 48 आवर्सचं फिल्टर लावून जॉब सर्च केले पाहिजे. सातवी महत्वाची गोष्ट आहे हेडलाईन. तुमच्या हेडलाईन मध्ये तुमचा एक्सपिरियन्स, तुमचे की स्किल्स, तुमच्या अचिव्हमेंट्स आणि तुमचे गोल्स हे रिप्रेझेंट झाले पाहिजे. त्याचं आयडियल एक्झाम्पल मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. आठवी इम्पॉर्टंट गोष्ट आहे समरी. तुम्ही तुमच्या Naukri.comच्या प्रोफाईलच्या समरीमध्ये तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, करंट रोल्स, तुमचे स्किल्स, तुमच्या अचिव्हमेंट्स आणि तुम्ही काय शोधत आहात हे क्लिअर मेन्शन पाहिजे. नवी इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्किल सेक्शन. तर स्किल सेक्शन मध्ये सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रोफाईलच्या रिलेटेड 5 स्किल लिहिले पाहिजेत. त्यानंतर ज्या 5 स्किलमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात ते 5 स्किल लिहिले पाहिजेत. त्यानंतर काही ट्रेंडिंग स्किल्स दिले पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही सॉफ्ट स्किल काही मेन्शन केले पाहिजे. तर यामध्ये आता सध्या ट्रेंडिंग स्किल्समध्ये AI रिलेटेड स्किल्स येतील. 10वी आणि खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स लिहिताना 1 ते 2 वाक्यामध्ये तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या पाहिजेत. त्यानंतर तुम्ही तुमच्या अचिव्हमेंट्स आणि ग्रोथ पर्सेंटेज मध्ये लिहिले पाहिजे. तुम्ही कोणते टूल्स यूज केले, कोणत्या टेक्नॉलॉजी यूज केल्या हेही मेन्शन केलं पाहिजे आणि तुम्ही केलेल्या कामाचा कंपनीसाठी काय फायदा झाला तेही मेन्शन केलं पाहिजे. याचंही आयडियल एक्झाम्पल मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तर इथून पुढे Naukri.com प्लॅटफॉर्म वापरताना या ट्रिक्स नक्की यूज करा आणि कमेंट करून नक्की सांगा याचा तुम्हाला काय बदल दिसला. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगा. तुमचा जॉब सर्च करणाऱ्या मित्रावर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच अजून कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.